सर करत करत एक गड सर करत करत छत्रपती शिवरायानं पन्हाळ गड्यावर निवासस्थानाला गेलेत गडा. जीवनाच्या वाटेवर एखाद्या वेळी जीवनामध्ये असं दुःख येऊन जातं गडा. पन्हाळ गड्यामध्ये प्रवेश केला, पन्हाळ गड्यावर राहायला लागलेत. एवढ्यात असणार की सिद्धी जोहरला याची बातमी लागली, माय 10च मिनिटं मी कीर्तन करणार आहे, फार वेळ करणार नाही, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला मला एवढं सांगायचं की आवड अशी असली पाहिजे की आवडीसाठी आपल्या देवासाठी प्राण दिला तरी चाललं पाहिजे गडा. देव जाव अथवा राहो पांडुरंगी दृढ शरणानं सोडी सर्व वाह आन तुझी पंढरीनाथ शपथ येते नाही का, शपथ येते. चला आणि बघता बघता पन्हाळ गड्यावर निवासस्थानाला गेलं. सिद्धी जोहरला ही बातमी लागली गडा. आणि भाऊजी ऐका ऐका माय, फार महत्वाचं आहे. छत्रपती शिवराय सोबत तुटपुंजी थोडेसे मावळे सोबत आहेत. आणि एवढ्यामध्ये सिद्धी जोहरला बातमी लागली, छत्रपती शिवराय असणार की पन्हाळ गड्यावर निवासस्थानाला आहेत. आणि एवढ्यामध्ये सिद्धी जोहरनं पन्हाळ गडाला वेढा दिला. सैन्य हे गड त्याच्याकडे किती 42,000 सैन्याने वेढा दिला. किती, 1-2 नाही हो, 42,000 सैन्याने पन्हाळ गडाला वेढा दिला. बाहेर मात्र पडता येत नाही, सोबत मात्र काही मावळे आहेत गडा. पण एवढ्यामध्ये सगळ्यात मोठं जीवनातलं संकट सांगते छत्रपती शिवरायावर आलं बघा. माझ्या बाहेर पडता येत नाही. आता बघता बघता दिवसा मागून दिवस निघून चाललेत. आणि एवढ्यामध्ये अवस्था अशी निर्माण झाली, गडावरचा अन्न पुरवठा संपायला लागला भाऊजी. आणि तळमळ लागली मालकाला गडा, तळमळ लागली माझ्या राजाला. छत्रपती शिवरायांच्या लक्षात आलं अन्न पुरवठा संपायला लागला. एक दिवस ही माझी सगळे माझ्यासोबत आहे, त्याला मरावं लागेल. त्याच्यासाठी मीच सिद्धी जोहरच्या तावडीमध्ये गेलेला चांगला. कळतं ना माझी भाषा तुम्हाला? एक छत्रपती शिवरायांनी पत्र लिहिले गडा. सिद्धी जोहरला सांगण्यासाठी एका मावळ्याच्या हातात दिलं, जा त्यांना मला उद्या जाऊन भेटायचंय. छत्रपती शिवरायांनी दिलेलं पत्र वाचलं. त्या मावळ्याने एका डोळ्यात खळखळ पाणी आणलंय आणि राजाला विनंती केली, राजा तुम्ही जायचं नाही बरं का, तुमची काळाला गरज आहे राजा. आणि तुम्ही जर गेलात ना आज मात्र आमच्यावर फार मोठं संकट आल्याशिवाय राहणार नाही राजा, तुम्ही जाऊ नका. विनंती करायला सुरुवात केली गडा. बघता बघता विनंती केली, पत्र वाचलं. सिद्धी जोहरच्या शामियामध्ये राजा सकाळी जाणार आहे. आणि एवढ्यामध्ये एक युक्ती लढवली. युक्ती अशी आहे, माझ्याकडे बघा गडा, बघा माझ्याकडे. युक्ती अशी आहे की छत्रपती शिवरायांच्या मुखामधून एक शब्द गेला. मग इथून जर बाहेर पडायचं असेल ना तर एक काम करावं लागलं, माझ्यासारखा कोणीतरी समोर जावं लागेल त्यांच्या. आई ऐकताय, भाऊजी ऐकताय तुम्ही? माझ्याकडे बघा. एवढाच कानावर शब्द एका लेकराच्या कानावर पडला गडा. त्या लेकराचं नाव आहे शिवाकाशीद. कानावर शब्द पडला, धावत लेकरू गेलं. छत्रपती शिवरायांना गेल्याबरोबर मुजरा केला. राजा मुजरा आहे तुम्हाला, राजा मुजरा आहे. शिवा काशीत नसणार की राजाला मुजरा केला. राजाला विचारला, हळूच, हिंमत होत नव्हती, राजा मी तुमच्यासारखं दिसतो का? ऐकता ना तुम्ही? राजा मी तुमच्यासारखं दिसतो का हो? एवढं वाक्य छत्रपती शिवरायांना ऐकलं. डोळ्यात खळखळ पाणी आलं गडा. मावळा आपल्यासाठी पुढे जायला तयार आहे. लेकराकडे बघितलंय. राजा हो म्हणेल तरी प्राण गमवावं लागणार आहे माझ्या लेकराला. राजा हो म्हणेल तो. राजाचे डोळे भरून आलेत. शिवाकाशीच्या मनात आलं की बाबा रे, राजाचे डोळे, माझ्या राजाचे डोळे पाणावलेत ना. राजा तुम्हाला विनंती आहे, तुमच्या डोळ्यात पाणी देऊ नका. पण राजा ऐका ना, मला एकदा सांगा राजा, तुमच्यासारखा मी दिसतो का? राजा राजा मला सांगा, तुमच्यासारखा दिसतो का? छत्रपती शिवरायानं खाली मान घातली. डोळ्यात खळखळ पाण्याच्या धारा आल्या गडा. लेकरू आता मात्र तिथं जाऊन मृत्युमुखी पडेल अशी अवस्था निर्माण आहे. एवढ्यामध्ये छत्रपती शिवरायांना माझ्या शिवाकाशीतनं सांगितलं, राजा एक काम करा, मला तुमच्या नावानं मरायचं, याच्यापेक्षा काय जास्त जीवनात कमी असेल माझे. आई ऐकताय? गडा माझं वाक्य ऐका गडा, फार महत्वाचे. राजा एक काम करा राजा, मी तुमच्यासाठी प्राण माझा गेला तरी चालेल राजा, पण तुम्ही वाचलं पाहिजे. मग काही नाही राजा, हे काम करा ना. राजा एक काम करा, तुमच्या डोक्यावरचा पगडी, तुमच्या डोक्यावरची पगडी माझ्या डोक्यावर घालावं राजा, कारण तुम्ही तुमच्या नावानं मला मारायचं राजा. पगडी एकदा माझ्या डोक्यावर घाला. 5 मिनिटं ऐका गडा, फार महत्वाचं. राजानं डोक्यावरची पगडी काढली. शिवाकाशीच्या डोक्यावरती पगडी घातली गडा. शिवानं सांगितलं, राजा एक काम करा राजा, तुमच्या अंगावरचे वस्त्र काढा राजा, मला घाला, मला परिधान करा, मला शिवा बनवून मारायचंय राजा.
मला छत्रपती म्हणून म्हणायचं राजा, तुमच्या अंगावरचे कपडे काढा, मला घाला. राजाने आपले वस्त्र काढले, शिवाकाशीच्या हातात दिले, वस्त्र परिधान केले. माय बापू ऐका बरं, फार महत्वाचे. एवढ्यामध्ये राजाला विनंती केली शिवाकाशीतनं, राज तुमच्या जवळची तलवार मला द्यावं, फार शक्तिमान आहे ती तलवार. माझ्या जगदंबेनं जी तलवार दिली शिवाकाशीच्या हातात दिली भाऊजी, आणि शिवाकाशीच्या हातात दिली. मोठा पाऊस पडायला लागला. एक ते अशी झाली, मोठा पाऊस, गडगडाट झाला, पाऊस पडायला लागला. एका बाजूचं बुरुज मात्र खाली ढसळलं, तिथली थोडीशी सैन्य बाजूला झालं ना, तेवढ्याच छत्रपती शिवरायांच्या मनात आलं, आपण आता बाहेर पडलं पाहिजे. स्वराज्याचे मालक छत्रपती शिवराय माझे बाहेर पडलेत, काही मावळे सोबत घेतले, पण जाताना मात्र मनामध्ये दुःख आहे माझा. शिवाकाशी त्याच्या छावणीमध्ये जाणाऱ्यांचं लेकराचं मरण होणार आहे गडा, याचं दुःख मात्र मनाला आहे. पण काळाला गरज आपली आहे, दुःख पचवलं पाहिजे, आणि ते दुःख पचवत छत्रपती शिवराय बाहेर पडलेत. आणि शिवाकाशीत नसणार की काय काय मावळे सोबत घेतलेत. पालखीत शिवाकाशीतला बसवले माहीत, आणि ही पालखी चालली सिद्धी जव्हारच्या शामिन्यांकडे. ऐकताय तुम्ही? थोडस मनाला धीर देऊन ऐका गडा, फार महत्वाचे. लेकरू त्या पालखीत बसलेलं आहे, आणि पालखी सिद्धी देवाच्या शामियाकडे ती पालखी निघाली. आणि जात असताना, जवळ जात असताना, गेल्याबरोबर का त्याच महापाप्याने का बघितलंय, पालखीतला कापड बाजूला केलं, बघितलं, आणि आवाज दिला सिद्धी जव्हारला, सेठ येतो शिव छत्रपती शिवराय नाही जी, हे छत्रपती शिवराय सारखा दिखणारा कोणीतरी वेगळं आहे. एवढं सांगितलं ना तर धावत आलं सिद्धी जव्हार. माय ऐका, रागाच्या भरात आलेला सिद्धी जव्हारनं धावत आले, तलवार काढली गडा, आणि माझ्या शिवाकाशीचे पहिले डोळे बाहेर काढलेत. हातापायाची एक एक बोटी वेगळी केली गडा. ऐकताय तुम्ही? हातापायाची बोटी वेगळी केली, डोळे बाहेर काढलेत. शरीरापासून असणार की गर्दन वेगळं केलं गडा. दंड खाली पडले तर हजारो तुकडे माझ्या शिवाकाशीचे रागाच्या भरात शिवाकाशीतले केलेत, त्या सिद्धी जव्हारनं शिवाकाशीचे केलेत माय. आणि बघता बघता सगळ्या मावळ्यांच्या असणार की डोळे पाणावलेत. एवढंच नव्हे, गाठोड बांधलं गडा, एक कापड घेतलंय आणि गाठोड बांधलं, आणि शिवाकाशीचं प्रेत माझ्या छत्रपती शिवरायांना पाठवलं. नजरानं सकाळच्या वेळी बघितला, छत्रपती शिवरायांना सांगितलंय, राज काल जो गेला होता ना शिवाकाशीत, त्याला असं त्यानं मारलं होतं. कोणी? त्या पाप्यानं मारलं गडा, त्या दुर्जनानं मारलं गडा. छत्रपती शिवरायांच्या डोळ्यात पहिलं पाणी आलं असेल ना तर शिवाकाशीचं प्रेत बघितल्यानंतर. लक्ष करू काय का, डोळे पाणावेत राजाचं. काही मावळे जवळ आहेत राजांच्या. राजाला सांगितलं, राज अहो शिवा गेलाय, शिवाचं प्रेत आहे. राजानं टाहो फोडला गडा. पहिल्या जीवनात राजावर एवढं मोठं संकट कधी आलं नाही, ते संकट आलं होतं, आणि राजानं टाहो फोडला. राजा रडू लागले धडधड. आणि एवढ्यामध्ये राजाने एका मावळ्याला विचारलं, अरे शिवाची माझ्या शेवटची काही इच्छा होती का, सांगा बरं. तुम्ही कीर्तनात आहात. एका मावळ्याने सांगितलंय, राजा शिवाची एक इच्छा होती की तुम्ही शिवाच्या घरी यावं, पुरणपोळी खावं. राजा म्हणलं, पाठवा उद्या निरोप. आणि 5 मिनिटं कीर्तनात थांबा, फार महत्वाचे. निरोप पाठवला गडा. शिवाकाशीच्या घरी निरोप पाठवला, उद्या राजा येणार आहेत. निरोप लागता लागता शिवाकाशीच्या आईनं एका संकामधली, एका पेटीमधली, लोखंडी पेटीमधली एक नवी कोरी ठेवणीतली साडी काढली, आपल्या सुनेला घालायला दिली. सांगितलं, बाई ग उद्या सकाळी छत्रपती शिवराय येणार, माझा राजा येणार आहे, तुला ओवाळायचे. आई ऐकता ना तुम्ही? तुला ओवाळायचं. ठेवणीतली साडी नवी कोरी काढली, छत्रपती आपल्या सुनेला घालायला दिली गडा. शिवाकाशीची आईने उद्या राजा घरी येणार आहे, उद्या राजा घरी येणार आहे, याचा आनंद आहे. आणि बघता बघता सकाळची वेळ झाली. सकाळची वेळ झाली, आनंद आहे घरामध्ये. छत्रपती शिवराय माझ्या दारावर येणार, तर माझा राजा माझ्या घरी येणार, त्याचा आनंद आहे. बघता बघता छत्रपती शिवरायांनी गावामध्ये प्रवेश केला. छत्रपती शिवराय बघता बघता धनगरच्या आळीला आले, बघता बघता वाण्याच्या आळीला आले, बघता बघता शिवाकाशीचे असणार की नाव्याच्या आळीला आले गडा. आनंद झाला.
नाव्याच्या गल्लीमध्ये प्रवेश केला छत्रपती शिवरायांनी. सुनबाईनं हातामध्ये ताट घेतलेलं, शिवाकाशीच्या पत्नीनं ताट घेऊन पुढे अंगणामध्ये उभी आहे. राजाला आल्यावर राक्षण करायचंय, राजाला आल्यानंतर असणार की राजाचं असणार की पूजन करायचंय, याच्या आनंदात ती आहे. आणि बघता बघता छत्रपती शिवराय माझं राज शिवाकाशीच्या घरी आलं. माझ्याकडे बघा 2 मिनिटं, फार महत्वाचं आहे. दारामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर राजाचं पूजन करतं ना, राजाचं पूजन करतं. अक्षण करण्यासाठी सुनबाई म्हणजे कोण, आपल्या शिवाकाशीची पत्नी पुढे सरसावली. एवढ्यामध्येच असणार की शिवाकाशीची आईनं पत्नीचा हात पकडला आणि पाठीमागे केलं. सांगितलं, सुनबाई तुला आता राजाला ओवाळता येणार नाही, तू ओवाळू नको. त्या राजाने विचारलं, आई मला तिला का ओवाळू देत नाही तुम्ही? आईनं दिलेलं गोड उत्तर ऐका गडा. आईनं सांगितलं, राजा एका विधवा स्त्री कधी राजाला ओवाळू शकत नाही, म्हणून तिला मी ओवाळू देत नाही. राजा विधवा स्त्री आहे. छत्रपती शिवरायाने विचारलं, आई मी तुम्हाला आणि सांगितलं नाही, शिवा गेलाय. तुम्हाला शिवाकाशीत गेलेला मी निरोप सांगितलं नाही, पण कळालं कसं तुम्हाला वाई? तिनं सांगितलं, आई 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 हे सगळं जाणू शकतं घरात, तिचं नाव आई आहे. जीवनातलं दुःख सगळं जर कोण जाणत असेल तर जगातलं एक वाक्य असेल, जगातलं एक नातं असेल, तिचं नाव आहे. ऐकताय तुम्ही? ऐका गडा. छत्रपती शिवरायाने विचारलं, आई तुम्हाला कसं कळलं मला सांगा ना. आम्ही तुम्हाला सांगितलं नाही शिवाकाशी मेलाय म्हणून, तुम्हाला कळलं कसं असेल आम्हाला सांगा गडा, आम्हाला ऐकायचंय. आईनं दिलेलं गोड उत्तर ऐका गडा, माहिती तुमच्या पाया पडतोय त्याचं गोड उत्तर ऐका. आईनं सांगितलं छत्रपती शिवरायांना, राजा माझी इच्छा होती की तुम्ही माझ्या घरी यावं आणि पुरणपोळी खावं. माझ्या लेकराला माहित होतं, माझ्या शिवाला माहित होतं तुम्ही माझ्या घरी यावं, माझ्या घरी पुरणपोळी खावं. जर तुम्ही येणार असाल, त्याला जर माहित झालं असतं ना राजा, त्याला हातामध्ये मोठा भाला घेतला असता आणि गावानं वरडून सांगलं असतं, गाववाल्याला सांगलं असतं, मलाही सांगलं असतं, आई राजा आला ग राजा, आई राजा आला ग राजा. मला सांगितलं असतं, भाला घेऊन माझा नशिबा आला नाही, याचा अर्थ माझा शिवा राहिला नाही. गडा विठ्ठला.